पालक तर आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो. मी कधी पालकची हटवून भाजी करते, कधी पालकची सुकी भाजी बनवते. पण आज असं वाटलं ह्या नेहमीच्या पद्धतींपेक्षा जरा वेगळी पालक बनवावी. तर आज मी बनवला होता बेसन पालक. बेसनमध्ये ह्या पालकची टेस्ट एवढी भन्नाट लागते ना. चला तर मग झटपट रेसिपी दाखवते. 1 चमचा तेलामध्ये जिरे फ्राय करून घेतलेत. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले होते, ते ॲड केलेत आणि कांदा छान पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्यायचा. त्यानंतर ह्यामध्येच मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज कट करून ॲड केले होते. ठेचलेला भरपूर असा लसूणसुद्धा ॲड केला होता. लसूण छान फ्राय झाल्यानंतरच टोमॅटोज ॲड करायचे. टोमॅटोजसुद्धा अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे. हे सगळं मी जरासं मीठ टाकून परतवून घेतलं होतं आणि टोमॅटोज ॲड केल्यानंतर जरा हाय फ्लेमवर हे सगळं परतवून घ्यायचं. नंतर लाल मिरची पावडर, म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं साधं लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला. गरम मसाला ऑप्शनल आहे. तुम्हाला मसाल्याचा फ्लेवर नको असेल पालकला तर नाही ॲड केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर हे सगळं छान परतलं की कट करून घेतलेला पालक ह्यामध्ये ॲड करायचा. माझं कटिंग चॉपिंग अजिबातही फाईन नाही. मला काही चाकूने छान फाईनली कट करता येत नाही. त्यामुळे मला जेव्हाही फाईनली चॉपिंग आणि कटिंग हवं असतं मी चॉपरचाच वापर करते आणि तुम्ही यापेक्षाही छान बारीक ही भाजी कट करून घेऊ शकता. आणि यामध्ये भाजी ॲड करायची. भाजी ॲड केली की मस्त हाय फ्लेमवर सगळं परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून भाजी मस्त शिजू द्यायची. आता हे बघा, मी जरा माझ्या नेल्सला कधीतरी नेलपेंट लावली आहे म्हणून जरा शो ऑफ चालला आहे. माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या नेल्सना नेलपेंट लावलेली दिसणार नाही. पण हा व्हिडिओ मी शूट केला तो दिवस होता महिला दिन आणि त्या दिवशी मला एका रॅम्प वॉकसाठी जायचं होतं. महिला दिनानिमित्त सर्व हौशी महिलांसाठी रॅम्प वॉक अरेंज करण्यात आलेला होता. तर मग त्या रॅम्प वॉकसाठीचा जो ड्रेस घातला होता त्यावर मॅच मस्त मी ही नेलपेंट लावली होती. आणि बघा आता चला भाजीकडे जाऊयात. तर ह्यामध्ये मग मी जरा भाजी शिजल्यानंतर मीठ ॲड केलं आणि 1 छोटी वाटी एवढं मी ह्यामध्ये बेसन ॲड केलं. बेसन छान भाजीमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तेवढं बेसन तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. मला हे बेसन कमी वाटलं म्हणून मी 1 टेबलस्पून एवढं बेसन पुन्हा यामध्ये ॲड केलं आणि सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि परतवून घेतलं. पुन्हा झाकण ठेवली. बेसन ॲड केल्यानंतर झाकण ठेवून पुन्हा भाजी वाफेवर होऊ द्यायची. म्हणजे हे बेसनसुद्धा छान शिजतं आणि मस्त अशी आपली ही बेसन पालक झक्कास रेडी होते. एकदम छान चव लागते. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. पालकची खूपच छान आणि वेगळी टेस्ट लागते नेहमीच्या टेस्टपेक्षा. चला तर मग रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.